मी वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे. आपण सर्व आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचारी बंधू भगिनींनी जो अभूतपूर्व संप केला त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. कालपासून संप माघारी घेतल्याच्या नंतर भरपूर फोन येत आहेत, हजारो फोन आले. बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही. लाखो लोकांच्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नेमकी काय असं घडलं की संप विश्वास काटकर जे आपल्या समन्वय समितीचे निमंत्रक आहेत त्यांनी संप मागे घेतला. तर मित्र हो, मी तुम्हाला सविस्तर याच्यासाठी मला सांगायचे आहे की महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे. संप अतिशय योग्य पद्धतीने सुरू असताना संप मागे का घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि वितेश खांडेकर यांची भूमिका काय आहे. कारण जुन्या पेन्शनसाठी संप सुरू होता आणि त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि त्याचे प्रतिनिधी जे मुंबईमध्ये होते त्यांनी या संप जो माघार घेण्यात आला त्याला का थांबवलं नाही, अशा प्रकारचे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. परंतु सुरुवात तुम्हाला सांगतो कालच्या दिवसाची कशी झाली. मी माझ्या गावाला होतो देवरीला गोंदियामध्ये आणि रविवारला मला 6 वाजता काटकर साहेबांचा फोन आला की वितेश उद्या बैठक होण्याची मुख्यमंत्र्यांसोबत चिन्ह आहे, चर्चा होऊ शकते मुख्यमंत्र्यांसोबत, तुम्ही जिथंही असाल तिथनं तातडीनं मुंबईला या. मी तेव्हा लवकरात लवकर तयारी करून मी मुंबईसाठी रवाना झालो. परंतु खूप उशीर झाल्यामुळे मी या परवाला कालच तारीख होती आपली, काल किती तर 21 तारखेला, काल 21 तारखेला आम्ही तिथं पोहोचलो. तेव्हा 20 तारखेला पोहोचलो तेव्हा लोक आमचे सगळे तिथं जे सुकाणू समितीतले मेंबर आणि आमचे समन्वय समितीच्या घटक संघटना तिथं उपस्थित होत्या. मी जेव्हा सुरुवातीला सचिवांची बैठक झाली त्या सचिवांच्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही कारण मी उशिरा तिथे गेलो. परंतु आमचे राज्याचे सचिव गोविंद उगले सचिव स्तरावरची बैठक झाली त्या बैठकीला होते आणि ती 12 वाजता बैठक संपली. त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी भेटीसाठी चर्चेसाठी 2 वाजताची वेळ दिली. म्हणजे आमच्याकडे 1-1.5 तासाचा वेळ होता. त्या 1-1.5 तासाच्या अवधीमध्ये जेव्हा आम्ही चर्चेला जाणार होतो त्याच्या 15 मिनिटापूर्वी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वासजी काटकर यांना मी विचारलं, साहेब म्हटलं आता आपण चर्चेला चाललो, जर मुख्यमंत्री मोदयांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यास जर नकार दिला तर आपण काय करायचं. तर तेव्हा 15 मिनिटापूर्वी चर्चेला जाण्याच्या 15 मिनिटापूर्वी विश्वासजी काटकर आम्हाला बोलले की संप जर जुनी पेन्शन मिळाली नाही तर संप हा चालूच राहील, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं. आम्ही चर्चेला गेलो. चर्चेला जात असताना आपल्या मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब सुरुवातीपासून त्या चर्चेमध्ये उपस्थित होते. नंतर सुधाकरजी अडबाले, म्हात्रे साहेब, संगीताताई शिंदे असे भरपूर बाकीचे लोक नंतर येत गेले तिथं. आणि सुकाणू समिती जे 13 लोकांची सुकाणू समिती होती त्या सुकाणू समितीचे सगळे मेंबर्स त्या बैठकीला होते, सर्व सचिव त्या बैठकीला होते, मुख्यमंत्री स्वतः त्या बैठकीला उपस्थित होते. आम्ही गेल्याबरोबर कारण आम्ही जेव्हा चर्चेला गेलो तेव्हा आम्हाला आधीच असं सांगण्यात आलं विश्वास काटकर साहेबांकडनं की तुम्ही जास्त काही बोलू नका कारण आमच्याकडे जुन्या पेन्शन संदर्भानं सर्व ब्रीफ आहे, त्याचबरोबर अन्य जे विषय आहेत त्याच्या संदर्भानं आमच्याकडे ब्रीफ आहेत. म्हणून गैरसमज होतात, आपले काही एखादी गोष्ट आपल्या हातून जर चुकीची बाहेर पडली तर ते सचिव महोदय त्याच गोष्टीला पकडून त्याला पुढे नेतात आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवता येत नाही. म्हणून जे सुकाणू समितीचे किंवा समन्वय समितीचे निमंत्रक आहेत तेच बोलतील, बाकीचे बोलणार नाही, अशी भूमिका बैठकीला जाण्याआधीच ठरलेली होती.
आम्ही जेव्हा बैठकीला गेलो तर तिथं सिक्वेन्सनी जेव्हा आम्ही बसलो तर आधी कपिल पाटील साहेब, नंतर काटकर साहेब, मग दगडे साहेब, मग चिलबुले साहेब, मग आपले प्राध्यापक संघटनेचे काही होते, नंतर तिथं आपले शिवाजी खांडेकर साहेब, असे भरपूर लोक होते आणि मी अगदी शेवटी बसलेलो होतो. तिथं चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्याच्या नंतर विश्वास काटकर साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलं की आम्हाला जुनी पेन्शन योजना तुम्ही लागू करा, जशाच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू करा. परंतु मुख्यमंत्री महोदय म्हटले की आम्ही तुम्हाला सध्या तरी जुनी पेन्शन योजना लागू करू शकत नाही. आम्ही तुम्हाला त्या दिवशी 13 तारखेच्या चर्चेमध्ये तुम्हाला सांगितलं की आम्हाला थोडासा वेळ द्या, त्याच्यासाठी आता एक आम्ही समिती तयार केलेली आहे, तुम्ही त्या समिती बरोबर चर्चा करा आणि समिती बरोबर चर्चा करूनच तुम्हाला जुनी पेन्शन मिळू शकते. तेव्हा विश्वास काटकर बोलले की आम्हाला त्या समितीवर विश्वास नाही. आता तुम्ही समिती गठीत केली, परंतु त्या समितीने समजा कर्मचाऱ्यांचं अहित केलं तर जुन्या पेन्शन आम्ही तुम्ही ते कमिटी सामाजिक आणि आर्थिक हित जोपासण्यासाठी केलेली आहे, जुनी पेन्शन देण्यासाठी केलेली नाही. ते मुख्यमंत्री म्हटले नाही तसं काही नाही, आम्हाला जुनी पेन्शन योजना द्यायची आहे आणि त्याच्यासाठीच ही कमिटी आहे. तर हे जेव्हा चर्चा होत होती तेव्हा परत आपले विश्वास काटकर म्हणले की तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करा. हे चर्चा होत असताना मुख्यमंत्री म्हटले की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू शकत नाही. तेव्हा परत विश्वास काटकर बोलले की जुनी पेन्शन योजना आता जर तुम्हाला लागू करता येत नसेल तर निदान तुम्ही घोषणा तरी करा. घोषणा करा, घोषणा केल्यावर तुम्ही अभ्यास करा आणि नंतर लागू करा. घोषणा करा म्हटल्या या मुद्द्यावर आपले मुख्यमंत्री म्हटले की सध्या घोषणा करणं तर आम्हाला शक्य नाही, परंतु जुनी पेन्शन योजना लागू आम्ही करतो याची आम्ही तत्वतः मान्यता, या विषयाला तत्वतः मान्यता देतो, प्रिन्सिपली या गोष्टीला आम्ही मान्यता देत आहोत. आणि तिथून मग कुठंतरी चर्चेचा सूर बदलला. मग विश्वास काटकर साहेबांनी हाही विषय मांडला की तुम्ही जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीला 3 महिन्याचा जो अवधी दिलेला आहे तो 3 महिन्याचा अवधी फार कमी आहे, त्या अवधी तुम्ही वाढून म्हणजे कमी केला पाहिजे. तर मुख्यमंत्री म्हटले 3 महिने हे आम्ही आम्हाला लोक 6 महिने सांगायचे, आम्ही 3 महिने केले, 3 महिने हा योग्य वेळ आहे. मग अशी चर्चा होत राहिली. तिथं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करणार, याची तत्वतः आम्ही मान्यता देत आहोत, असा लिखित जे आता बैठक सुरू आहे त्याचे मिनिट्स जे येतील त्याच्यामध्ये येतील. आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाल्याच्या नंतर मग आमचे आपले विश्वास काटकर साहेब जे 18 मागण्या होत्या त्याच्यातल्या एक मागण्यांवर चर्चा करायला लागले. तर तेव्हा तिथले एक सचिव बोलले की तुम्ही संप मागेच घेतला नाही तर तुम्ही पुढे कशी काय चर्चा करता. कारण तिथं आपण असं म्हटल्याबरोबर विश्वास काटकर म्हटलं ठीक आहे, तत्वतः मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही, आणि त्याचं ते मिनिट्स मध्ये लिखित सुद्धा येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही हा संप मागे घेत आहोत, अशी कबुली विश्वास काटकर साहेबांनी त्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांना दिली. अशी कबुली दिल्यानंतर मी उभा झालो. मी साहेबांना उद्देशून, मुख्यमंत्री साहेबांना उद्देशून म्हटलं, साहेब ही जी कमिटी तयार केलेली आहे ही कमिटी ही खूप वेडखाऊ आहे आणि आता संप चालू आहे, संपाच्या दरम्यानच तुम्ही जुनी पेन्शनची घोषणा करा. तर मुख्यमंत्री म्हटले आम्ही तसं करू शकत नाही, तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. त्याच्यानंतर सुद्धा काही बाबींवर तिथं चर्चा झाली आणि तिथनं मग मुख्यमंत्र्यांच्या जेव्हा विश्वास काटकरांनी हे बोललं की आता आम्ही तत्वतः मान्यता दिल्यामुळे माघार घेतोय, तेव्हा अन्य म्हणजे जे कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ नये, बाकीच्या गोष्टी होऊ नये, पगार कपात होऊ नये, या सगळ्या बाबींवर चर्चा झाली. आता एक समन्वय समितीचे निमंत्रक ज्यांनी सर्व संघटनांना एकत्रित केलेला आहे ते मुख्यमंत्र्याला म्हणतायत की आम्ही, तुम्ही तत्वतः मंजुरी दिली आहे ते तुम्ही लिखित देतात, त्याच्यामुळे आम्ही संप माघार घेतो. तर मी तिथं उपस्थित होतो, मी तिथं उभं होऊन असं म्हणू शकणं योग्य मला तरी वाटलं नाही की साहेब तुम्ही जरी जुनी पेन्शन
साठी असलेला संप माघार घेतला तर आम्ही संप चालवू, कारण बाहेर काय परिस्थिती आहे हे आम्हाला माहित नव्हतं. तिथं ज्या बऱ्याचशा संघटना होत्या त्या बऱ्याचशा संघटना संप माघार घेण्याच्या विचारामध्ये होत्या, कारण भरपूर शिक्षक हे संपामध्ये सहभागी होत नव्हते. काही आता अवकाळी पाऊस आलेला होता, त्याच्यामुळे काही कृषी विभागाच्या लोकांचा फोन यायचा पंचनामा करण्यासाठी. तलाठी हा संपामध्ये सहभागी नव्हता. त्यानंतर भरपूर लोकांचा फोन बाकीच्या लोकांना पण येत असतील, मला तर कोणाचा फोन आला नाही संप माघार घ्यायची म्हणून, परंतु बाकीच्या लोकांची एक मानसिकता होती की आपण आता संप मागे घेतला पाहिजे. आणि मला सुद्धा अशी अपेक्षा, मी तिथं याच्यासाठी बोललो नाही, मला अशी अपेक्षा होती की काटकर साहेब शेवटी असे बोलतील की साहेब आता जरी मी तुम्हाला संप माघार घेण्याची बद्दल वक्तव्य केलं जरी असलं तरी आमची एक समन्वय समिती आहे, त्या समन्वय समितीबद्दल बरोबर आम्ही चर्चा करतो. समन्वय समितीवर बरोबर चर्चा करून तुम्हाला आम्ही संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत निर्णय कळवू असे काटकर साहेब बोलतील, असे याची मला तरी अशी खात्री होती. परंतु तसे काटकर साहेब काहीही बोलले नाही. तिथून ते सरळ उठले. सरळ उठून बैठक घेतल्याच्या नंतर सुद्धा मला असं वाटत होतं की आता जरी इथं मुख्यमंत्र्यांच्या पुढे काटकर साहेब बोलले, पण आता सुद्धा ते एक बैठक घेतील आणि आता संप आपण माघारी कसा घ्यायचा, लोकांना काय सांगायचं, कशी चर्चा बाहेर पसरवायची, काय करायचं याच्याबद्दल समन्वय समिती बरोबर चर्चा करतील अशी आम्हाला मला तरी निदान शक्यता वाटत होती की चर्चा करतील. कारण मागे जेव्हा 13 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाली, त्या चर्चेच्या नंतर समन्वय समितीची बैठक झाली, सुकाणू समितीचे सदस्य होते त्यांची बैठक झाली आणि तिथं विचारविमर्श झाला की बाबा सरकार या गोष्टी तयार आहे पण जुनी पेन्शन योजना द्यायला तयार नाही, तर जुनी पेन्शन योजना द्यायला तयार नाही तर आपण संप कंटिन्यू ठेवायचा. अशी 13 तारखेला चर्चा समन्वय समितीची झाली होती. तशीच चर्चा समन्वय समितीची परत होईल अशी मला खात्री होती. परंतु तशी कुठलीच चर्चा झाली नाही, कुठलाच आम्हाला विश्वासात घेण्यात आलेलं नाही. आम्हाला संप माघार घेण्याच्या पूर्वी संप माघार घ्यायचा का याच्या बद्दल सुद्धा विचारणा झाली नाही. आम्ही फक्त सुकाणू समितीमध्ये होतो, फक्त आणि फक्त तिथं काय घडते हे पाहण्यासाठी. आम्हाला बोलण्याचा सुद्धा तिथं अधिकार नव्हता. आम्हाला बोलू सुद्धा तिथं बोलण्या सुद्धा बंदी घालण्यात आलेली होती. त्याच्यामुळे हा जो संप मागे घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये कारण मी स्वतः मला पेन्शन नाही आहे. मी जेव्हा त्या विश्वास काटकर साहेबांनी समन्वय समितीचे निमंत्रक जेव्हा त्यांनी संप मागे घेतला तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मी म्हटलं आपण लोकांनी एवढी मेहनत केली आणि यांनी संप माघार घेतला तर घेतला, पण लोकांना कशा प्रकारे आपण पुढे जायचं, लोकांना काय सांगायचं, लोक तिथं एवढे मोठमोठे मोर्चे काढतायत, लोक निदर्शनं कर्मचारी करतायत, त्यांना कशा प्रकारे पुढे जायचं याच्या संदर्भात पण चर्चा काटकर साहेबांनी केली नाही. आणि जसे ते बाहेर निघाल्याबरोबर मीडिया तिथं हजरच होता. मीडिया समोर त्यांनी जाहीर कबूल केलं की आम्ही संप मागे घेत आहोत. मग बरेच लोक आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही सुकाणू समितीमध्ये होता तर तुम्ही काय केलात. मित्र, आम्हाला करण्यासाठी काही तिथं ठेवलंच नव्हतं. आम्हाला तिथं काय म्हणजे जेव्हा मी विचारलं काटकर साहेबांना समितीत आपल्या चर्चेला जाण्यापूर्वी, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत संप सुरू राहील. आणि अचानक तिथं गेल्यावर मुख्यमंत्र्यांचं बोलणं ऐकून त्यांनी आपले मत बदलले त्यात पण काही हरकत नाही. परंतु जेव्हा एखादा संप आपण करतो आणि सुकाणू समिती समन्वय समिती जर तुम्ही तयार केलेली आहे तर काटकर साहेब हे तुमचं काम होतं सुकाणू समितीच्या सदस्यांना, समन्वय समितीच्या सदस्यांना विश्वासात घेणं, विचारणं, त्यांच्याशी चर्चा करणं. जर तुम्ही आमच्याशी चर्चा केली असती
तर माझं क्लिअर मत राहिलं असतं की कर्मचाऱ्यांची अतिशय चांगली तयारी सुरू आहे संपामध्ये राहण्याची, सरकार बॅकफुटला येणार आहे, आपला संप सुरू ठेवा अशी आमच्याकडनं तुम्हाला विनंती राहिली असती. परंतु आम्हाला ह्या काही चर्चा करायला मिळालंच नाही, चर्चाच झाली नाही. तुम्ही जो संप माघार घेतल्याच्या नंतर त्याला कसं पुढे जायचं याच्याबद्दल चर्चा झाली नाही. तर हे फार दुःखदायी आहे मित्र हो. माझे एनपीएस डीसीपीएस धारक बंधू भगिनींनो, माझे जुने जे संपामध्ये सहभागी होते त्यांना सांगू इच्छितो की हा संप मागे घेण्यामध्ये आमचा कवडी मात्रचा वाटा नाही. 1% आमच्याशी चर्चा करण्यात आली नाही. कुठल्याच प्रकारची पुढे काय करायचं याच्याबद्दल वक्तव्य करण्यात आलं नाही. आणि जर माझं बोलणं जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तिथं जवळपास 20-25 लोक वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी होते, त्यांना सुद्धा तुम्ही ह्या बाबी विचारू शकता की संप मागे घेण्याच्या पूर्वी किंवा मागे घेतल्याच्या नंतर समन्वय समितीची बैठक झाली का, सुकाणू समितीची बैठक झाली का, किंवा त्यांच्या बरोबर चर्चा झाली का. तर असल्या कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही मित्र हो. आमची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या आधी संपामध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही आमच्या कार्यकारिणीची एक बैठक घेतली, त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष होते, राज्याचे लोक होते. तेव्हा सुद्धा त्यांना मी हे बाब बोलून दाखवली होती की मला सुकाणू समितीमध्ये राहण्यास भीती वाटत आहे, कारण उद्या हे आपलं काही चालू देणार नाहीत, हे आपल्याच पद्धतीने एखादा निर्णय घेतील आणि त्याचं खापर आपल्यावर फुटेल. परंतु जेव्हा 13 तारखेला बैठक झाली, 13 तारखेला यांनी बरोबर सिस्टमॅटिक काम केलं. 13 तारखेला मुख्यमंत्री आदी सचिवांबरोबर बैठक झाली, त्याच्यानंतर सुद्धा आपली चर्चा समन्वय समिती बरोबर चर्चा केली. त्याच्यानंतर जे आमचे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा जेव्हा चर्चा झाली तेव्हा सुद्धा समन्वय समिती सुकाणू समिती बरोबर चर्चा करण्यात आली. परंतु जेव्हा संप पुकारायचा होता तेव्हा समन्वय समिती, तेव्हा सुकाणू समिती, पण जेव्हा संप माघार घ्यायचा होता तेव्हा कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. संप मागे घेतल्याच्या नंतर सुद्धा झाली नाही. हे फार दुर्दैवी आहे आणि याची कुणकुण मला आधीच लागली होती, कारण हे या सगळ्या प्रक्रियेमधनं आम्ही आधी सुद्धा गेलेलो आहोत आणि अशा प्रकारच्या बाबी होऊ शकतात हे मी माझ्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांना व आमच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं. अशा प्रकारचा काम होऊ शकतं आणि तेव्हा सुद्धा आमचं असं झालं होतं की काही हरकत नाही, तुम्ही सुकाणू समितीमध्ये राहा, जे काय होईल ते आपण पाहू पुढे काय करतात ते. मित्र हो, जेव्हा संप पुकारला गेला 9 फेब्रुवारीला बैठक होती. त्या बैठकीमध्ये जाऊन आम्ही तेव्हाच सांगितलं होतं की सध्या तरी संप करायची गरज नाही, कारण फॅमिली पेन्शन ग्रॅज्युएटीचा JR ऑलरेडी आपल्याला लागू झालेला होता. तशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती. समिती तयार करण्यासंदर्भानं हालचाली सुरू होत्या. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही कर्मचाऱ्यांबद्दल सोबत चर्चा करू असे त्यांचं वक्तव्य होतं. तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं की तर महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये पण भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण भाजपचं सरकार आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत केंद्र म्हणत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही संप करू नका. परंतु तेव्हा सुद्धा आमचं ऐकलं गेलं नाही. तेव्हा सुद्धा काटकर साहेब म्हटले की हा संप होईल आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत संप सुरू राहील. 4 तारखेला बैठक झाली 4 मार्चला, तेव्हा सुद्धा आम्ही या बाबीचा हे उल्लेख तिथं केलेला होता. परंतु आम्ही तेव्हा सुद्धा सगळ्यांना जाहीर सांगितलं होतं की या संपातून विशेष काय होईल याबद्दल आम्हाला शंका आहे, परंतु कर्मचाऱ्यांमध्ये फूट दिसू नये, कर्मचाऱ्यांमध्ये गटतट दिसू नये सरकारला, म्हणून आम्ही या संपामध्ये सहभागी होत आहोत. याच्यासाठी
आम्ही तेव्हा सुद्धा जाहीर केलेलं होतं. म्हणून मित्रहो, आता परत तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर प्रामाणिक आहे आणि आम्ही तिथं प्रामाणिकपणेच तिथं होतो. बऱ्याच लोकांना वाटत असेल की हे तिथं काय करत होते. मित्र, आम्हाला काही करायची त्यांनी संधीच दिली नाही तर आम्ही करणार काय? आम्हाला कुठं पुढं काही करण्याची संधीच दिली नाही. त्याच्यामुळे संप माघार घेण्याचा निर्णय हा पूर्णतः राज्य सरकारी निमसरकारी समन्वय समिती, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांचा आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने संप पुकारला नव्हता. आम्ही फक्त त्या संपामध्ये बाकीच्या संघटना जशा सहभागी होत्या, सक्रिय सहभागी होत्या, तसं आम्ही त्या संघटनांमध्ये सहभागी होतो, त्या संपामध्ये सहभागी होतो बाकीच्या संघटनांसारखं. हा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा संप असता तर जुनी पेन्शन घेतल्याशिवाय आम्ही कधीही माघार घेतली नसती आणि 18 लाख कर्मचाऱ्यांच्या विश्वासाला कधीही तडा दिला नसता. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा मित्रहो, जुन्या पेन्शनची लढाई आपण लढू शकतो, सर्वांच्या साथीनं लढू शकतो. काल महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांचे मला फोन आले, सर जरी त्यांनी संप माघार घेतला तरी आपण संप सुरू ठेवायचा. पण मित्र, तांत्रिक अडचण अशी होती की आपण संपाची नोटीस काही दिली नाही. संपाची नोटीस समन्वय समितीने दिली होती आणि ज्या समन्वय समितीने संपाची नोटीस दिली त्या समन्वय समितीने संप माघार घेतला. मग आपण नोटीसच दिली नाही तर आपण संप कसा कंटिन्यू करू शकतो? आपण संप कंटिन्यू न करण्यामध्ये आपली तांत्रिक अडचण होती. नाही तर आम्हाला सुद्धा मनापासून वाटते की संप हा कंटिन्यू राहावा. कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत, त्या भावना आम्ही रिलेट करतो, कारण आम्हाला सुद्धा जुनी पेन्शन नाहीये. जुन्या पेन्शनसाठी संप होत होता, हे आमच्यासाठी फार अभिमानाची आणि आम्हाला आत्मसंतुष्ट करणारी बाब होती. परंतु शेवटी आपला घात झाला असंच म्हणावं लागेल, कारण आम्हाला सुद्धा अंधारामध्ये ठेवून आता शनिवार रविवार मी काही मुंबईमध्ये नव्हतो ना, उगले सर मुंबईमध्ये होते, आम्ही आपापल्या घरी गेलो होतो. त्याच्यामुळे या शनिवार रविवारला कोणत्या घडामोडी घडल्या, काय काय चर्चा झाली, कोणाबरोबर चर्चा झाली, याची आम्हाला कुठलीही कल्पना नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी संघटना विश्वास काटकरांची मूळ संघटना आहे त्या संघटनेला मान्यता देण्याचा विषय हा झालेला आहे. आता तो जरी विषय बाहेर निघाला नाही पण काही काळामध्ये तो विषय बाहेर निघेल. त्याच्यावर सुद्धा विश्वास काटकरांनी काम केलेलं आहे. म्हणजे काही छुपे अजेंडे असतील नसतील याच्याशी आम्हाला माहिती नाही, पण आमच्यापैकी कोणीही मुंबईमध्ये शनिवार रविवार नव्हतं आणि तो त्या काळामध्ये कुठल्या कोणाशी यांच्या चर्चा झाल्या. कारण मी स्वतः जेव्हा मुंबईमध्ये होतो मला 4 वेळा मुख्यमंत्री मोदयांकडनं बोलवणं आलेलं होतं की तुम्ही या, तुमच्याशी आम्ही चर्चा करतो. परंतु आम्ही त्या चर्चेला नकार दिला. आम्ही म्हटलं जोपर्यंत सुकाणू समितीला तुम्ही बोलवत नाही तोपर्यंत आम्ही चर्चेला येत नाही. परंतु याच्यानंतर आमच्या गेल्यानंतर काय चर्चा झाल्या काय नाही हे आपल्याला माहिती नाही आणि काय तिथं होतं काय माहित नाही. कदाचित आपले विश्वास काटकर प्रामाणिक पण असतील याबद्दल काही शंका नाही, किंवा काय असेल ते त्यांचं आहे. पण एक मला सांगायचं आहे, संप जरी माघार घेतला तो खूप वेगळ्या पद्धतीनं घेतला. त्याला आपल्याला संप माघारी जरी घ्यायचा असता होता तर त्याला योग्य पद्धतीनं आपण घेऊ शकलो असतो. समन्वय समितीचे पदाधिकारी तिथं वाट बघत होते, सुकाणू समितीचे पदाधिकारी आपण चर्चेला होतो. सर्वांशी बोलून चर्चा करून लोकांपुढे कसं आपण गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे या संदर्भाने चर्चा करून जर आपण नियोजित करून पुढे गेलो असतो तर कर्मचाऱ्यांचा एवढा उद्रेक झाला नसता. मित्रहो, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही नेहमी पेन्शनसाठी आग्रही राहिलेली आहे आणि आपले आंदोलन असे सुरू राहतील. आपला जो संघटनेचा जन्म आहे त्याच्यासाठीच झालेला आहे आणि याच्याशी आम्ही कधी बैमानी करणार नाही. कारण पेन्शन हे आम्हाला सुद्धा पाहिजे. आम्ही असे नाही की आम्ही सेवानिवृत्त आहोत आणि पेन्शन मागत आहोत. आम्ही असे नाही की पेन्शन लागू आणि पेन्शन मागत आहोत. आम्हाला पेन्शन नाही आणि म्हणून आम्ही पेन्शन मागत आहोत. त्याच्यामुळे याच्याशी पडताळणा किंवा याच्याशी धोकाधडी करण्याचा विषयच नाही.
महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे वोट फॉर ओपीएस. कारण महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, आणि जर आज राज्याच्या भाजपच्या सरकारने जर जुनी पेन्शन योजना लागू केली तर बाकीचे राज्य भाजप शासित, हरियाणा आहे, मध्य प्रदेश आहे, आपला कर्नाटक आहे, हे वेगवेगळे राज्य भाजप शासित राज्य, त्यांच्या राज्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत, ते सुद्धा रेटा धरतील. आपल्या जे केंद्राचे जे सरकार आहे त्यांना सुद्धा जुनी पेन्शन द्यायचं नाहीये, आणि म्हणून सत्ता बदल करणं हाच या मागचा एक मोठं कारण ठरू शकते जुन्या पेन्शन मिळवण्याचं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये योग्य पद्धतीनं नियोजन करू. 3 महिने समितीला दिलेला आहे, त्याच्यावर आमचा काही विश्वास नाही, आमचं काम चालू आहे आणि चालू राहील. मित्र, कोणी मनामध्ये शंका आणू नका. हे या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना किंवा हितेश खांडेकर किंवा गोविंद उगले कोणीही जबाबदार नसून आशुतोष चौधरी, आमच्या जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष, तालुक्यातले तालुका अध्यक्ष, राज्याचे पदाधिकारी, विभागाचे पदाधिकारी कोणीही जबाबदार नसून एकटे विश्वास काटकर यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी संप आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता माघार घेतली. याच्यासाठी मित्रो तुम्हाला सर्वांना परत मी धन्यवाद देतो. आपण खूप मोठ्यानं नेटानं लढा केला. पुढच्या दिशा आपण आता सांगितलंच आहे तुम्हाला की वोट फॉर ओपीएस, वोट फॉर ओपीएस साठी आपापल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मेळावे घ्या. आता एक महिन्यामध्ये ह्या कमिट्या गठीत झालेल्या आहेत त्याच्यावर आपण काम करतोय. अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजे फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा. फॅमिली पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि रुग्णता पेन्शन म्हणजे एखादा व्यक्ती रुग्ण झाला त्याला सुद्धा पेन्शन देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. हा काही संपाचा निर्णय नाही. याच्या पूर्वीच सरकारने आपल्या 1.5-2 लाख कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला त्याची घोषणा केलेली होती. ते आज लागू झालेलं आहे. त्याचा GR लवकरच बाहेर पडेल. आपले जे मृत बांधव आहेत त्यांना न्याय मिळालेला आहे याचं थोडंसं आत्मिक समाधान सुद्धा आम्हाला आहे. निश्चितच तुमच्या सगळ्यांच्या विश्वासानं, साथीनं पुढे आपण जुन्या पेन्शनसाठी काम करत राहू. एकच मिशन, जुनी पेन्शन. धन्यवाद.